पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. न्यूज रूम मध्ये, जय महाराष्ट्राच्या न्यूज रूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात मोठा वाद, सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी महाराष्ट्रात कुठली चालू असेल तर ती आहे दाभोलकर पानसरेंचं हत्या प्रकरण. आणि त्याच्या बाबतीत कथितरित्या सध्या तरी सनातनवरती संशय आहे, कारण त्यांचा एक साधक पकडला गेलेला आहे. आणि या अनुषंगाने एक चर्चेला सुरुवात झालेली असतानाच त्याला एक वेगळं वळण दिलं ते प्राध्यापक श्याम मानव यांनी, जे स्वतः समून तज्ज्ञ आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत, अखिल भारतीय अन्नीसचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी त्याला असा कंगोरा दिला की कदाचित अशा साधकाला अनेक वर्षांच्या त्याच्या जोडीला जर का त्याच्यावरती प्रभाव टाकण्यात आला असेल, त्याच्यावरती जर का सजेशन्स देण्यात आले असतील, जो हिप्नॉटिझमच्या अनेक भागांपैकी एक भाग आहे, तर असं कृत्य घडवता येऊ शकतं. इतकंच नाही तर अशा कृत्यानंतर तो माणूस त्याचं कृत्य पूर्णतः विसरून जाईल, त्याला ते काहीही आठवणार नाहीत. आणि अशा प्रकारची फॅक्टरी चालू आहे. आणि याला त्यांचा संदर्भ होता तो जयंत आठवले, जे सनातनचे प्रमुख आहेत आणि स्वतः बाय क्वालिफिकेशन आणि अनुभवाने सुद्धा संमोहनातले तज्ज्ञ राहिलेले आहेत. श्याम मानव स्वतः तिकडे गेलेले आहेत. या अनुषंगाने सनातनवरती बंदीचा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे. सनातनच्या साधकांची, सनातनच्या गोव्यातल्या आश्रमाची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. आणि या बाबतीत आता एक चर्चा होण्याची गरज होती, जी जय महाराष्ट्रमध्ये होणार आहेत. आपल्यासोबत आहेत अभय वर्तक, जे सनातन संस्थेचे साधक आहेत, प्रवक्ते आहेत. आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्याम मानव. आपल्या दोघांचंही स्वागत न्यूज रूम मध्ये. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकरांकडे जाईन. वाळवेकर सर, या सगळ्या विषयाकडे आपण कशा प्रकारे पाहताय? प्रसन्न, मला असं वाटतं की मागच्या 8-10 दिवस सर्वच वाहिन्यांवर या दोन व्यक्तींबरोबर आपण सगळ्यांनी चर्चा बघितलेली आहे, ऐकलेली आहे. हो, इनफॅक्ट आपणच एक असं डिस्कशन, असा एक महावादविवाद सुद्धा घडवून आणलेला आहे, जो डॉक्टर मनोहर नाईक आणि डॉक्टर श्याम मानव यांच्यामध्ये आपण घडवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये वेगळे साधकबाधक मुद्दे आलेले आहेत, त्याच्यावर यांनी चर्चा केलेली आहे. मला या चर्चेचा एक टोन सेट करताना आजच्या न्यूजरूम मधल्या, याचं कारण माझे सगळे संपादकीय विभागातले सहकारी आपल्याशी बोलू इच्छितात. आम्हाला बातम्यांमध्ये असलेल्या मंडळींना वेगवेगळे कंगोरे ऐकू येत असतात. खरंच आपली ही चर्चा मनमोकळी अशा करता व्हायला पाहिजे, आणि ते आपण कॅमेऱ्यावर एवढ्या करता करतोय की आम्ही जी बातम्या तयार करणारी मंडळी आहोत त्यांना बातम्यांचे सोर्सेस कन्फर्म केल्याशिवाय आम्ही बातम्या देत नाही. डॉक्टर श्याम मानवांना मला हे नंतर विचारायचं आहे, श्याम मानवांना मला हे विचारायचं आहे की अशा प्रकारचे सोर्सेस आम्ही जर बातम्यांमध्ये पाळत असू तर आपल्या माहितीमध्ये किंवा आपल्या आरोपांमध्ये ते असायला हवेत की नाही, त्याचं उत्तर श्याम मानव सर देतील याची मला खात्री आहे. आणि वर्तकांकडे जाताना ज्या प्रकारे जगाच्या इतिहासाची वेगवेगळी उदाहरणं आपण सांगतो, वेगळ्या हत्यांची उदाहरणं आपण सांगतो, वेगवेगळ्या खुनांची उदाहरणं सांगतो, त्याचप्रमाणे शरीरशास्त्र, संमोहनशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अध्यात्म या सगळ्या एकमेकाच्या जवळ जाणाऱ्या गोष्टी जर असतील असं आपण मानत असू तर शरीरशास्त्र आणि मेडिकल सायन्स या दोन्ही गोष्टींच्या आधाराने मांडले गेलेले आरोप आपण कसे डिफेंड करायचे हे आपण सांगावं. हा या चर्चेचा टोन असायला हवा. कारण शेवटी जगातली कुठलीही न्यूजरूम, आज आपल्या भारतामध्ये 800च्या वर चॅनल दिसतात, आम्ही बुद्धिप्रामाण्यवादावर जातो. आमच्याकडे कुठलीही बातमी देताना आम्हाला जर ठोस पुरावा, ठोस माहिती, त्याच्याबद्दलचा एक अतिशय स्ट्रॉंग असा सोर्स कन्फर्म होणारा असं जर काही आमच्या हातामध्ये असेल तर त्यानुसार आम्ही बातमी देतो. तसं आम्ही आमच्या जर्नालिझमच्या शास्त्रामध्ये शिकलेलो आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही वागायचा प्रयत्न करतो. सांघिव ऐकीव गोष्टी याच्यावर आम्हाला विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे दोघांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यानंतर आमच्या बालबुद्धीला जे पडलेले प्रश्न आहेत ते आम्ही आपल्याला विचारू आणि त्याच्यामध्ये आपण शास्त्रीय बेस कायम ठेवून बोलाल अशी अपेक्षा आहे. आम्ही अध्यात्माचा आदर करतो, आम्ही श्रद्धेचा आदर करतो, अंधश्रद्धेचा मुळीच नाही. जय महाराष्ट्राची भूमिका आहे आणि किंबहुना कुठल्याही बुद्धिप्रामाण्यवादी, सायन्सवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाची जरी तो सश्रद्ध असला तरी अशी भूमिका असावी असं आम्हाला वाटतं. यात कुठल्याही भावनेचा अनादर नाही, आपल्या दोघांच्या भूमिकेचा अनादर नाही, पण या विचारमंथनामधून एक जनतेपुढे काही जावं, चांगलं जावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे या चर्चेचा टोन सेट करताना सगळ्यात पहिल्यांदा वर्तक तुमच्याकडे येतो. जे म्हणणं मांडलं गेलेलं आहे, मी सगळा इतिहास रिपीट करत नाही, सगळंच माहिती आहे. संमोहनशास्त्रामुळे किंवा संमोहनाच्या एका विशिष्ट पद्धतींमुळे अशा प्रकारे माणसाच्या मनात बदल करता येतो की तो माणूस हत्येलाही प्रवृत्त होईल, हे आपल्याला मान्य आहे. एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो सर्वात पहिल्यांदा की यांनी मुद्दा मांडला प्रसन्नजींनी की बाबा संमोहन तज्ज्ञ डॉक्टर श्याम मानव,
तर एक गोष्ट म्हणजे काल अनेक चर्चांमध्ये ही गोष्ट मला कळली की यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट नाही किंवा कुठल्याही प्रकारचा यांनी संमोहनामधला कोर्स केलेला नाही. ही इज नॉट अ क्वालिफाईड पर्सन. एक गोष्ट मी सर्व जनतेला ह्या ठिकाणी सुस्पष्ट करू इच्छितो, जी त्यांनी सांगितली, मी नाही सांगितली. जेव्हा आपण एखादी चर्चा करतो तेव्हा आज आपण सगळे बुद्धिप्रामाण्यवादी आहोत. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. ही गोष्ट आत्ताच्या काळामध्ये पत्रकारांना लागू आहे, सर्वांनाच लागू आहे. आणि माझं म्हणणं हेच आहे की संमोहन हे एक शास्त्र आहे की जास्त शास्त्राला जगामध्ये एक मान्यता आहे. अनेक विविध प्रकारचे मानसोपचार त्याच्यातून करता येऊ शकतात. की ते आठवलेंकडे शिकलेले आहेत, म्हणजे त्यांचे शिष्य आहेत. काय कधीतरी परमपूज्य डॉक्टर आठवलेंकडे 1-2 वेळेला गेले, 4 वेळेला गेले, याचा अर्थ शिकले असं होऊ शकत नाही. मी जय महाराष्ट्राच्या चॅनलमध्ये आत्तापर्यंत 8-10 वेळेला येऊन गेलो, म्हणजे मी पत्रकार झालो असं जर मी कोणाला सांगत असेल तर ते चुकीचं राहील. लक्षात घ्या की याच्यामध्ये जर्नलिझमचा मी कोर्स केलेला असला पाहिजे. जर मला कुठे नोकरी मिळवायची असेल तर मला तो नाही आहे. काल त्यांनी उदाहरण दिलं की बाबा विनोबा भावे आणि काय ते शिकलेले नव्हते आणि मग मी ते कुठे, तुम्ही कुठे, म्हणजे ना उदाहरणं पण देताना ना आत्मप्रौढीची ही सातत्याने भाषा आहे, ही कुठेतरी बदलली पाहिजे. जर आपण बुद्धिप्रामाण्यवादी असू तर वस्तुनिष्ठ तर्कासहित आपण बोललं पाहिजे. आणि आम्हाला वाटतं सर्वात जर चांगलं उदाहरण ह्या घडीला संमोहन ह्या याच्यावरती पडदा टाकणारं जर कोणी असेल तर आज तुम्हालाही माहिती आहे की सनातनचा वैचारिक वाद हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर त्यांनी म्हणजे त्यांच्या विरोधात जो आहे, त्यांच्या संघटनेच्या विरोधात, तर त्यांनीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. सर्वात सुदैवाची एक गोष्ट म्हणजे की ते स्वतः सायकॅट्रिस्ट आहेत, ते MBBS डॉक्टर आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं की श्याम मानव हे चुकीचे आरोप करतायत, चुकीची लोकांची दिशाभूल करतात. हे माझं वाक्य नाही. कदाचित मी दुसऱ्या कुठल्या सायकॅट्रिस्टचं तुम्हाला नाव सांगितलं असतं ते तुम्हाला पटलं नसतं. हे मी त्यांचं नाव घेऊन सांगतोय. आणि आम्हाला जर सनातनला आज खरोखर तीव्रतेने इच्छा कुठली असेल तर बाबा त्यांचे खुनी सापडावेत. कारण आता काय झालं आहे, चोर सोडून तुम्ही संन्याशाला फाशी देण्याचा जो काही प्रकार आहे तर तो कुठेतरी थांबला पाहिजे. की काही बोलायचं की बाबा सनातनने हिप्नोटाईज केलं, खून झाला, ठीक आहे. आपल्याला वेळ कमी आहे. आणि प्रसन्न, मला वाटतं सूत्र तू तुझ्याकडे तू प्रश्नोत्तर हे कर आणि आम्ही आमची मतं आणि आमचे प्रश्न तुम्हाला विचारत. मानव सर, सगळ्यात पहिला मुद्दा डिग्रीचा. डिग्री असल्यानंतर त्या विषयाचं माणसाला नॉलेज येतं. हे जर खरं असतं तर डॉक्टर JB आठवले हे MBBS आहेत. कोणत्याही मेडिकल कॉलेजच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये आत्मा हा शब्द येत नाही. ते आत्मा मानतात सूक्ष्मदेहाने हिमालयापासून सगळीकडे जाऊन भटकून येतात. त्यामुळे एखाद्याला एखाद्या विषयाची डिग्री असेल तर त्या विषयाचं नॉलेज तो त्याच पद्धतीनं घेईल, याचा काही आधार नाही. नंबर 1. नंबर 2, मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केल्यानंतर मला हा विषय शिकण्याची गरज पडली भानामतीच्या केसेस हाताळण्याकरता. महाराष्ट्रामध्ये कुठेही संमोहन या विषयावरची डिग्री किंवा ज्ञान मिळवण्याची कोणतीही, ज्याला आपण रीतसर यंत्रणा म्हणतो, ती नाही. मी अनेकांच्या सहवासामधनं आणि भरपूर वाचनामधनं या विषयाचं ज्ञान मिळवलं. संमोहन उपचारांचं ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये मला ते लोकांना शिकवणं यासाठी गरजेचं वाटलं की सायकॅट्रिस्ट ज्या ठिकाणी अपुरे पडतात, सारखे लोक माझ्याकडे यायचे, त्यांना मला वेगवेगळ्या लोकांकडे पाठवावं लागायचं. आणि सायकॅट्रिस्ट केवळ औषधं द्यायची, ज्यांना सायकोलॉजिकल उपचारांची गरज आहे त्या लोकांकरता एक पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून मी स्वतः संमोहन उपचार अनेकांना शिकवलं. त्यामध्ये डॉक्टरांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. मी जो C कोर्स चालवतो, ज्याला हिप्नोथेरपिस्ट कोर्स म्हणतात, तो कोर्स शिकवताना माझ्या पुढ्यामध्ये त्या विषयातले तज्ज्ञ बसलेले असायचे, मेंदूमधले MD सारखे लोक बसलेले असायचे. आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं संपूर्ण सायंटिफिक नॉलेज जे काही असेल त्याच्या आधार त्यांचा आहे की तुम्ही त्याच्यात ऑफिशियली कुठलंही शिक्षण असं कुठलंही ऑफिशियली शिक्षण घेण्याची यंत्रणा महाराष्ट्रामध्ये नाही. नंबर 1. नंबर 2, सायकॅट्रिस्टला या विषयाचं फार ज्ञान असतं असं नाही. त्याचं कारण असं की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त एक चॅप्टर आहे, तो धड कुठेही शिकवला जात नाही. त्यामुळे त्यांनाही या विषयातलं ज्ञान नसतं. त्यामुळे संमोहनाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर याच पद्धतीचे कोणतेतरी मार्ग वापरावे लागतात. पत्रकारांनी करायचं काय? दोन्ही व्यक्ती ज्या आहेत त्यांना संमोहनाचं ज्ञान नाही, म्हणजे ऑफिशियली शिकलेले नाहीत किंवा कोर्स नाही. आणि आठवले मी तुम्हाला उलटा शिकलेले आहेत. नाही, मी उलटा प्रश्न विचारतो. मी उलटा प्रश्न विचारतो. त्यांच्याकडे असं कुठलं ज्ञान होतं म्हणून आपल्यापैकी माझं म्हणणं मला याचं उत्तर हवं आहे की त्यांच्याकडे कुठलं ज्ञान होतं म्हणून तुम्ही आठवलेंकडे शिकायला. मी त्याचं उत्तर देण्याच्या आधी हेही सांगतो, मी जर्नलिझम अनेक वर्ष केलं पण जर्नलिझमचा कोर्स पूर्ण नाही केला. आज आपले अनेक संपादक आहेत ज्यांनी जर्नलिझमचा कोर्स पूर्ण केलेला नाहीये. त्यांचं नॉलेज कमी आहे, लायकी कमी आहे. आठवलेंकडे मी गेलो, या विषयातले ते चांगले तज्ज्ञ आहे म्हणूनच गेलो.
आणि हिप्नोथेरपिस्ट उत्तम आहे म्हणूनच गेलो, कारण त्यांनी इंग्लंडमध्ये 9 वर्ष हा विषय शिकले आणि शिकवलेला होता हे मला कळलं. एका कार्यशाळेच्या निमित्तानं आमची चांगली दोस्ती झाली आणि हा माणूस जो काही संमोहन उपचार या विषयासंबंधी मांडतो ते सायंटिफिकच मांडतो. पण आज त्यांच्या तुमचं पुस्तकात मत- आज तुमचं मत त्या व्यक्तीविषयी अगदी विरुद्ध आहे. नाही, त्याचं कारण असं आहे, ते नंतर 1990 साली जेव्हा त्यांनी सनातन सुरू केली आणि एक वेगळ्या दिशेनं ते गेलेत. सुरुवातीला सुद्धा एखाद्याने बाबा बनणं हा वेगळा विषय होता, तो माझ्याशी डायरेक्ट संबंधित होता, कारण माझी चळवळच त्याच्या विरुद्धची आहे बाबांच्या. पण जोपर्यंत ते केवळ बाबा असते आणि लोकांना केवळ धार्मिक गोष्टी त्यांनी शिकवल्या असत्या तर त्यांच्या विरोधात मी उभं राहण्याचं काही कारणच नव्हतं. आपण काहीतरी म्हणत होता. नाही, याच्यामध्ये मला म्हणायचं की पत्रकारांनी नेमकं काय करायचं. तर पत्रकारांनी काय करायचं, ह्यांना तज्ज्ञ म्हणून जो आपण पदवी दिली की संमोहनातले तज्ज्ञ, ती टाळली पाहिजे. की संमोहनाचं एक तुम्ही त्यांना हे म्हणू शकता, अभ्यासक जिज्ञासू म्हणू शकता की संमोहनाचा ह्या अभ्यासाचा. पण तज्ज्ञ म्हटल्यामुळे ना सर्वात मोठा गोंधळ काय होतो की आज काय आहे की खूप आत्ताही मुंबईत त्यांनी केलेल्या आरोपाचा याच्याशी काही संबंध नाही, नाही नाही, ना. आपण त्या आत्ताही- आरोपाविषयी बोलतच नाही. नाही आरोपाविषयी आपण पुढे अशासाठी केलं पाहिजे की बा आज आम्ही ह्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेणं सोडून दिलं. कारण काय माहितीये, एका चॅनलला चर्चा झाली, दुसऱ्या चॅनलला चर्चा झाली. जी माणसाकडे सर्टिफिकेट नाही, ज्या माणसाला अर्धवट ज्ञान आहे, त्याचे हिप्नोथेरपी बद्दलचे आरोपच नाही. काय माहितीये ना, राजकारणामधली काही नेते मंडळी आपल्याला माहिती काय आहे, झालं नाव घेत नाही. नाही. कुणी काहीही म्हटलं की मी या व्यक्तीला गांभीर्याने घेत नाही. ही व्यक्ती वयाने लहान आहे, या व्यक्तीला शेती येत नाही, या व्यक्तीला राजकारण कळत नाही, या व्यक्तीला औद्योगिक गोष्टी कळत नाही, असं म्हणून मूळ विषयाला बगल द्यायची एक पद्धत राजकारणामध्ये. तसं आपण कृपया करू नये. तसं का करू नये मला तुम्ही सांगा. नाही, तुम्ही की त्याचं मला सांगा की justification द्या ना. यांनी जर आरोप केले, काही उद्या हे आरोप करतील की बाकी कोणीच बघितलेलं नाही, सनातनच्या 2 साधकांना मी उडताना बघितलंय. आता ह्या गोष्टीवरती जर आपण चर्चा घ्यायला गेलो तर त्याला काही तथ्यच नाही राहणार. ह्यांना काय म्हटलं की तुम्ही जर जे ग्रेट आहात ना, तो 2 सायकॅट्रिस्टची नावं सांगा की जे तुमच्या मताशी समर्थनीय आहेत. ह्यांना ती नावं सांगता आली नाहीत. दुसरी गोष्ट, आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितली, जर तुमचं म्हणणं आहे हिप्नोथेरपीबद्दल तर आम्ही तुम्हाला आव्हान देतो की समाजातल्या 10 व्यक्ती देतो. ते आव्हान यांनी स्वीकारलं नाही. मानवजी, तिसरी अमित- गोष्ट तुम्हाला अमितचा जो सांगतो, आता reference नंतर त्यांनी ते दिला, आता म्हणायला लागले, अमित दाभोळकरनी जे आता पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांना सांगितलेलं आहे नाही, की तुमचं तिसरी- म्हणणं चुकीचं आहे, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? थोडंसं जरा नीटपणे आपण समजून घेऊया. संमोहन उपचार आणि संमोहन या विषयासंबंधीची ज्यांना ज्यांना चांगली माहिती आहे त्या सगळ्यांना हे माहीत आहे की याचा मिसयूज या पद्धतीनं नाही होऊ शकत. म्हणजे थोडक्यामध्ये डॉक्टर जेम्स ब्रेड जे आहेत, ज्यांनी हिप्नॉसिसच हा शब्द या विषयाला बहाल केला, त्यांनी संशोधनामध्ये लिहून ठेवलं की इच्छेच्या विरुद्ध संमोहन नाही करत आहेत. डीप ट्रान्समध्ये गेलेला माणूससुद्धा नैतिक मूल्यांच्या विरुद्ध नाही वागू शकत आणि स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल असं कोणतंही कृत्य नाही करू शकत. केवळ संमोहनात टाकून अशा गोष्टी नाही केल्या जाऊ शकत. जेव्हा मी म्हणतो संमोहनाचा असा उपयोग केला जाऊ शकतो, याचा अर्थ ते संमोहनात टाकले आणि पाठवले असा होत नाही. ती एक प्रोसेस आहे. संमोहन वेल डिफाईन्ड टर्म आहे. ब्रिटिश मेडिकल असोसिएशन त्याला असं म्हणतंय की कोणत्याही पद्धतीनं ट्रान्सच्या अवस्थेमध्ये जाणं, त्यांनी ट्रान्स शब्द वापरलेला आहे, म्हणजे अल्फा रिदमच्या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रोसेसनं जाणं, ती अवस्था म्हणजे संमोहन आहे. नाही, पण मी या तिकडे पद्धतीची थोडंसं- जी प्रोसेस आहे मला ती- दाभोलकरांच्याच घरातल्या व्यक्तीनं मेसेज केलेला आहे श्याम मानव सर तुमच्यासाठी प्रश्नाचा. तो प्रश्न असा आहे, तुमची त्यांनी मगाशी चर्चा सगळी ऐकलेली आहे, तुम्ही विरुद्ध मनोहर नाईक होता ती, तुम्ही जी संपूर्ण प्रोसेस सांगताय त्याच्यामधला संमोहन हा एक भाग आहे. त्या प्रोसेसच्या माध्यमातून एखाद्या माणसाची सिगरेट तरी सोडवता येईल का, असा मला दाभोलकरांच्या घरातून आलेला प्रश्न आहे तुमच्यासाठीचा. त्या पद्धतीच्या प्रोसेसमधनं अनेक प्रकारची व्यसनं सोडवली जातात. याची जगभरची उदाहरणं आहेत. याकरता हिप्नोथेरपी खरं म्हणजे त्यांना तो अधिकार आहे, कारण त्यांना त्यांच्याजवळ सायकॅट्रीची डिग्री आहे. जगभर हिप्नोथेरपी मधली काही संशोधनं चालतात, त्यांना ती अधिकृत माहीत करून घेता येतात. पण त्याची जी मर्यादा आहे ती आहे. या पद्धतीच्या सवयी मग सोडवता हीच येतात. मर्यादा एखाद्या अतिशय गंभीर गुन्ह्यापुरता नाही का लागू होणार, जो तुम्ही अंदाज होईल बांधायचा ना. प्रयत्न करता? प्रत्येकाला नाही पाठवता येणार ना, कोणालाही धरलं आणि कोणालाही नाही पाठवता येणार. बरं. त्यातली जी माणसं मुळामध्ये यासाठी साधी गोष्ट आहे, तुम्ही जर आज वेबसाईट ओपन केली, मी त्या सगळे पुरावे सोबत आणलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला शिरायचं असेल तर शिरता येईल. बरं. तुम्ही जर वेबसाईट ओपन केली तर अनेक गुप्त पोलिसांनी याचा वापर केलेला आहे. रेड चायनीज पोलिसांनी याचा वापर केलेला आहे. रशियन चायनीज पोलिसांनी याचा वापर केलेला आहे. त्यांच्या क्षमता वाढवण्याकरता, सैन्याच्या क्षमता वाढवण्याकरता याचा वापर केलेला आहे. संमोहित अवस्थेमध्ये त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतरचे त्यांचे रिझल्ट्स आणि एरवी त्यांना दिलेले रिझल्ट्स यामध्ये सायझेबल फरक पडलेला आहे. स्वतः मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवतो, स्वतः करता ते वापरतो, त्यातनं आपल्या स्वतःच्या कॅपॅसिटीज वाढवता येतात. या चांगल्या भागाचा भाग झाला. पण हा विचार करावा लागेल, याही थिअरीचा विचार करावा लागेल. इकडे एक आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर न्यूज रूम
न्यूजमध्ये आपल्याला अभयवर्तकांकडे जायचा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन सनातनवरची बंदी, त्यासाठी उभी राहिलेली चळवळ, त्यांच्यावरती होणारे आरोप आणि त्याच वेळी जे आव्हान त्यांनी मनोहर श्याम मानवांना देऊ केलेले ते आव्हान मानव स्वीकारतायत का? कारण त्यांचा अजूनही आपल्या या थिअरीवरती विश्वास आहे. नव्हे तर त्यांनी त्याचे संदर्भ सुद्धा दिलेले आहेत. ब्रेक नंतर चर्चा आणि आपला हा न्यूज रूम मधला सवालांचा सिलसिला तिथपर्यंत घेऊन जाऊयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. या पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे.